भूमी, तसा महाराष्ट्र प्रदेश म्हणजे विचारवंतांचा, शूरवीरांचा, ज्ञानोबा, तुकोबा, मुकुंदराय या आदी संतांनी या भूमीला वैभव प्राप्त करून दिले. तसेच ही भूमी म्हणजे नररक्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी होय. विज्ञान व अध्यात्मांचा संगम म्हणजे माऊली ज्ञानोबा होय. या भूमीला आणखी सौंदर्य व वारकरी फळाच्या माध्यमातून एक शिक्षण क्रांतीला जोपासून संतांच्या मार्गाने पावलावर पाऊल टाकणारा एक तेजस्वी सूर्य, भक्तीचा उपासक, अध्यात्माची अनेक रहस्य सरळ, सोप्या व सहज पद्धतीने समाजाला उलगडेल अशा सोप्या शब्दात ज्ञानोबा तुकोबांची पताका उभ्या महाराष्ट्रावर ज्यांनी आपल्या तपस्येच्या व अनुभूतीच्या जोरावर या डोंगरपट्ट्यात भक्तीचा जागर फुलवला त्या महान महापुरुषास म्हणजे स्वामी निगमानंदजी महाराज यांना माझं सप्रेम जाहीर. या उत्तुंग व्यक्तिमत्वाविषयी बोलायचं झाल्यास संतांच्या शब्दात सांगू म्हणजे आपल्याला कळेल. सात आणि मवा मिटले आणि रसा शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. या उक्तीप्रमाणे एक धगधगीत वैराग्याचा ज्वाला, एक विराट व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या वयाच्या 96व्या वर्षापर्यंत गडाची जडणघडण तर केलीच, परंतु अनेक संगीत रत्नांचा त्या ठिकाणी मेळा भरतो. त्यापैकी एक गुरुपूजन सोहळा हा विशेष होय. कितीही ज्ञानाचा अधिकारी असला तरी बाबांपुढे आदराने नतमस्तक होतो. एक गडाची शिस्त, गडाशी जोडलेला भक्त व श्रोत वर्ग हा महाराजांवर अलग प्रेम करतो आहे. कारण ही तसेच आहे की ते फक्त मानवता हा धर्म आणि माणुसकी जात मानली जाते. नव्हे तर प्रत्येक भक्तांना बाबांची तशी शिकवणच आहे. म्हणून तर बाबांचा आज महाराष्ट्रभर चाहता वर्ग आहे. आणखी बाबांची शिकवण म्हणजे गळ्यात पवित्र तुळशीची माळा घाला, आई वडिलांची सेवा करा, मांसाहार करू नका, प्राण्यांवर दया करा. हा सोपा उपदेश सर्वसामान्यांसाठी भक्तीचा माळा फुलवण्यात मदत करतो आहे. या महान संतांच्या चरित्राचा महतीचा महिमा काय वर्णन करावा. म्हणतात ना, संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकांची काम नाही येते. या उक्तीप्रमाणे भगवान परमात्म्याला समर्पित केलेले जीवन म्हणजे, या उक्तीप्रमाणे भगवान बाबा व वामन भाऊ महाराज यांच्यावर कमालीची निष्ठा, अत्यंत साधी राहणी हा निष्काम कर्मयोगी आम्हाला जाणवतो. समग्र संत तुकोबारायांच्या वचनावर तंत विश्वास ठेवत हा महान कर्मयोगी आपली दिनचर्या व्रतस्थपणे निभावत आहे. अध्यात्म ज्ञानाची ज्ञानोपासना, तुकोबांची व्यापकता, शिवरायांची वास्तु विशालता, भाऊंची वैराग्य पावकता व बाबांची शांतता या सर्व गुणांचा समुच्चय म्हणजे हरिभक्त परायण गुरुवर्य महंत स्वामी निगमानंदजी महाराज होय. या भगवान स्वामी निगमानंदजी महाराज होय. म्हणतात ना, इवले स्वरूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला फुले वेचिता बहारू कळे असे याला. या संत पदाला पोहोचलेल्या जीवनाविषयी आणखी काय बोलावे. म्हणतात ना, तुका म्हणे ह्याची आश्रमाची फळ परमपद बळ वैराग्याचे. या भगवान परमात्म्याला समर्पित केलेले जीवन म्हणजे काय वनवाता न पुरे शिवानी. या उभीप्रमाणे हे सर्वेंद्रिय, हे चक्षुरेंद्रिय, हे जिव्हार स्वादाचे, हे नाकाने श्वास घेण्याचे, हे त्वचा स्पर्श होणे
जीवासहित अंता दिली दान भक्त स्वतःसही केले जीवासहित अर्पण या उभी प्रमाणे संत वचनाप्रमाणे तुकोबा केवढे तर तुकोबा आकाश एवढे या जीवन मुक्तीचा पुरुष आजवर झाला नाही पुढे होणार की नाही ते समजणार नाही या ठिकाणी एकच म्हणेन की अनाथ अपराधी पती तागळा परिपाया वेगळा करू नका हे वाक्य पुष्प माझे सर्व परमार्थ प्रेमी जनांचे प्रेमादरास पाठवत अशी निगमानंदाकडे प्रार्थना करतो तू व्यासपीठाची गरज. धन्यवाद सूरज.